रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय। मात्र सध्या कोकणामध्ये पावसाचा रात्रीचा खेळ चालू आहे असा प्रकार पाहायला मिळतो आहे। कारण रात्रीपासून पडणारा पाऊस जो आहे तो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा असतो आणि त्याचमुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते। पुढचे 5 दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे। पावसाच्या दमदार सरींमुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते। हवामान खात्यानं सध्या कोकणाला ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। तर जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये सर्वाधिक जो पाऊस आहे तो चिपळूण तालुक्यात पडलेला पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जूनपासून आजपर्यंत 600 मिलीमीटरची सरासरी या ठिकाणी ओलांडलेली आहे। तर सध्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीच्या जवळ आलेली पाहायला मिळते। तर रत्नागिरीतील काजळी, राजापूरमधील कोदावली, संगमेश्वरमधील शास्त्री अशा नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे। पातळीत जरी वाढ झालेली असली तरी नागरी वस्तीला या ठिकाणी धोका नाही आहे। आणि आपण सध्या काजळी नदीच्या तीरावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या घाट माथ्यावरती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाचा जोर जरा कमी आहे आणि त्याचमुळे सध्या या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे। अजूनही या नद्यांनी धोका पातळी ओलांडलेली नाही आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे नदीकाठच्या लोकांना या ठिकाणी धोका नसल्याचं प्रशासनाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं पाहायला मिळतंय। मात्र पुढचे 5 दिवस या ठिकाणी कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर असेल आणि त्याचमुळे हवामान खात्यानं कोकण किनारपट्टी भागातल्या पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।